या दोन्ही फलंदाजाला आपण पाहू शकाल तर निलेश शेलका गोलंदाजी ट्रॅकवर अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. मागील वर्षाचा मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ज्याने बायसायकल उचलली होती तोच फलंदाज स्ट्राईक एंडवर आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने यावेळेस चांगली लाईन कट करत चेंडू सरळ निघून गेला. तो सचिन पुजाडा अगदी आपण पाहू शकाल. मागील वर्षामध्ये पहिला खेळाडू ठरला गेला वसई आदिवासी क्रीडा संघाच्या माध्यमातून बायसायकलवर बसणारा आणि यंदाच्या वर्षामध्ये पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये त्याची कामगिरी उल्लेखनीय राहील की नाही, कारण की एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग हा अगदी करायचा आहे आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होत असताना अगदी स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर जाऊन पोहोचले. 4 अंकांवर कट केले. या चेंडूला फ्लाय स्लिपकडे ट्रॅव्हल झाला. चेंडू थर्डमान रिझनमध्ये हलकंसं फंबल होतंय. बागपकरिता क्षेत्ररक्षक येत आहेत आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केला जाईल तोपर्यंत एक सिंगल धावी स्कोर कार्डवर जॉईंट होत आहे. व्यासपीठावर अगदी आपण पाहू शकाल जीबीएम ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय मयूरजी कुडू यांना आपण पाहू शकाल. त्यांच्या समवेत वसई आदिवासी क्रीडा संघाचे अध्यक्ष प्रकाशजी जाधव आहेत. त्यांच्या समवेत रुपेशजी पागी. या संपूर्ण स्पर्धेची धुरा एक क्वालिटी स्टँडर्ड सर्व काही हाताळताना ओहो एका हातामध्ये झेल टिपलाय. ऐसे कॅच लपकते नाही तो चिपकते है. विकेटचं झाले ते पतन. फलंदाज बाद. खूप कमी वेळ होता या झेलकरिता. फक्त आणि फक्त हात मांडला आणि हातामध्ये हा चेंडू विसावलाय. दोन्ही लाडके व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय कमलाकरजी जाधव आणि दामोदरजी शेळका ही A1 जोडी. वेलकम बाबा. आपल्या दोघांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि थँक्यू सो मच मर्जी कुडू. आपण या स्पर्धेला गाठभेट दिली त्याकरिता खूप खूप धन्यवाद. त्यांच्याच माध्यमातून मॅन ऑफ द मॅच करिता ज्या सुंदर अशा ट्रॉफीज आपण पाहू शकाल ते मयूरजी कुडू या ठिकाणी दाखल झालेत. स्कोर कार्ड अक्षवांना दर्शवताच जाऊन पोहोचलंय. 5 रन्स ऑन अ कार्ड. 5 अंकांवर हे धाव फलक. प्रोप्ले लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण आपण पाहू शकाल. ओहो वन साईड लावून तर राईस खेळण्याचा प्रयत्न. कट करत चेंडू सरळ निघून गेला. निलेश शेळका एक अनुभवाचा भंडार असणारा खजिना असणारा गोलंदाज. चांगल्या पद्धतीने कटर बॉलचे युजेस केले गेले आणि योग्य पद्धतीने ही पहिली गोलंदाजी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय उल्लेखनीय राहिली. एक षटकाचा खेळ समाप्त. 5 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. पाठलाग करायचा आहे 77चा. आता इथून हा पाठलाग यशस्वीरित्याने होईल की नाही. 78 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि हा पाठलाग यशस्वीरित्याने होईल की नाही हे सुद्धा पाहणे योग्य आहे. घेऊया एक ब्रेक. ब्रेक नंतर राजूभाई यांचा आवाज. थँक्यू. दुसरा षटक आहे प्रगतीवरती देखील. पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावफलक झाले ते 5 बिनबाद. 78 धावांचा पाठलाग. पहिल्या षटकांची समाप्ती. मात्र 18 चेंडू आहे प्रगतीवरती देखील आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये एक ते सांगतात ना पहाड जैसा स्कोर की ओर अग्रसर होना पडेगा. तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करावी लागणार आहे. प्रयत्न परमेश्वर आहे तर प्रयत्न करावी लागणार आहेत मोठ्या फटक्यांचा. आता मात्र पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर जसा प्रकारे फील्ड या ठिकाणी देखील सजवला गेला. गोलंदाज रोहित अगवार यांच्या माध्यमातून लगभग 7-8 कदमचा रनअप घेऊन राईट आर्म राऊंड द स्टॅम्प राईट हँड फलंदाज करीता होईल सुसज्जित. गुडलँड डेलिव्हरी ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न. पंच चूक पंचगिरी पाहायला मिळाला. दर्शवलाय वाईटचा इशारा. एक अभ्यंतर धाव देखील स्कोरबोर्डवरती जॉईंट होईल. तर अभ्यंतर धावाचं सैनी अभ्यंतर धावाच्या मदतीने एकूण धावफलक स्कोरबोर्डवरती जाऊन पोहोचेल 6 अंकांवरती. 6 ऑन द स्कॉट विदाउट लॉस. दुसरा षटक देखील प्रगतीवरती. पहिला चेंडू वाईट आला. ऑफ साईडला कट केला गेला. लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. कार्पेटचा सहारा घेऊन चेंडू ट्रॅव्हल करतोय उचलून फील्ड करेपर्यंत. इथे मात्र दुहेरी धाव परिपूर्ण. गुड रनिंग बिनिंग द विकेटचा परिचय पाहायला मिळाला. 2 धावा परिपूर्ण झाले दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी काढण्यात आले. तर दुहेरीचा सह्याने दुहेरीच्या मदतीने एकूण धावफलक जाऊन पोहोचतोय 8 या अंकांवरती. 8 ऑन द स्कॉट धावफलक आतापर्यंत. तर पोटेन्शियल आहे फलंदाजमध्ये. प्रयत्न करावी लागणार आहे. टायमिंग व्यवस्थित ठेवावी लागणार आहेत. आता हुकशॉटचा प्रयास पण चेंडू जातोय मागच्या दिशेमध्ये. थोडासा गफलती पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण यांच्या माध्यमातून चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार.
नजरहटी दुर्घटना घटी म्हणून सांगितलं जातोय का हमेशा लक्ष ठेवावी लागणार आहेत, प्रयत्न करावी लागणार आहे. थोडंसं चूक झाली, चेंडू गेल्या सीमारेषा पार 4 धावांकरिता. तर स्कोरबोर्डमध्ये देखील वाढोतरी झाले. स्कोरबोर्ड एकूण 4 धावाचं सयणी, एकूण 10 फलक झालेत ते 12. 12 ऑन द स्कॉट. दुसरा षटक प्रगतीवरती आहे. एकूण 2 चेंडूचा खेळ परिपूर्ण झालेत. बॉल नंबर 3 चेंडू हवामध्ये. या ठिकाणी देखील मिस टायमिंग शॉट. क्षेत्ररक्षक आहे खाली. या ठिकाणी कॅल्क्युलेशन अचूक असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा झेल घेता आला नाही आणि चेंडू फील्ड होईपर्यंत या ठिकाणी गुटाणी बिडिंदा विकेटचा परिचय दिला दोन्ही फलंदाज. अशा प्रकारे दुहेरी धावा परिपूर्ण. तर दुहेरीचे सयण एकूण 10 फलक जाऊन पोहोचतोय. स्कोरबोर्डवरती देखील 14 या अंकावरती. 14 ऑन द स्कॉट. जशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं मिस्टर रोहित यांनी. विकेट किपर, शॉर्ट थर्ड मॅन, कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप मिडिकेट, डीप स्क्वेअर लेग तसेच शॉर्ट फाईन लेग. रिझर्व्हमध्ये एक क्षेत्ररक्षण तैनात करण्यात आलेत. दोन्ही फलंदाज मिस्टर सचिन आणि संदेश यांच्या माध्यमातून आतापर्यंत एक प्रयत्न सुरू आहे. 78 धावांचा पाठलाग करावी लागणार आहे. दरम्यान चेंडू पडतोय राऊंड स्टॅम्प राईट हँड फलंदाज करिता. वाईट द स्टॅम्प चेंडू जातोय स्किट करून. निष्ठक्षक यांच्या हातकडामध्ये कुठल्याही प्रकारचा धाव नाही, डॉट असं दर्शवल्या गेलं. आतापर्यंत या षटक विश्लेषण. पहिला चेंडू वाईट, दुसरा 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती आले 4 धावा आणि चौथा चेंडूवरती 2 आणि 5वे चेंडू डॉट. अशा प्रकारे अजूनही 2 चेंडूचा खेळ देखील या षटकमध्ये बाकी आहे. तर महत्त्वपूर्ण आहे येणाऱ्या 2 चेंडूमध्ये कसा प्रकारे फलंदाजी करतोय देखील पाहावे लागणार आहेत. आता मात्र टायमिंग. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन रिजनमध्ये. मस्तकावरती दस्तक. चेंडू जातोय 1 बाउंड सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. खणखणीत चौकार. थँक्यू. यानंतर दुसऱ्या राऊंडचा सामना खेळवला जातील. तर पहिला सामना भाताने पडा बसेस बेलपाडा या दोन्ही संघ तयार राहायचा. एकूण 10 फलक झाले. तर दुसरा षटक देखील प्रगतीवरती आणि एकूण 10 फलक झाले ते 18 ऑन द स्कॉट. दरम्यान चेंडू पडतोय राईट आर्म राऊंड स्टॅम्प. राईट हँड फलंदाज करिता. चेंडू हवामध्ये. मिस टायमिंग शॉट ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे खाली पण कॅल्क्युलेशन परफेक्ट नाही, त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचा झेल होण्याची शक्यता नाही. चेंडू सोडून फील्ड करेपर्यंत या ठिकाणी देखील गुड बिडिंदा विकेटचा परिचय दर्शवलाय पंचांच्या माध्यमातून. षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 10 फलक 19 ऑन द स्कॉट. सेकंड ओव्हर डिसमिस विदाउट लॉस. तिसरा षटक देखील प्रगतीवरती आहेत पण षटक सुरू होण्यापूर्वी देतो डीजेला संधी. ऐकूया सुमधुर गीत. येणारा 12 चेंडू मध्ये देखील 59 धावांचा पाठलाग करावी लागणार आहेत. पण ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ कनेर मिस्टर आदेशजी पाटील यांचा आवाज. 12 balls 59 रन्स रिक्वायर्ड टू विन. सामना बराच मागे राहिलाय. या सामन्यामध्ये परिपूर्ण जर पुढे यायचं असेल तर इथून जे कॅल्क्युलेशन आहे ते थोडंसं चुकलंय. कारण की एक मोठी धावसंख्या होती आणि सुरुवातीमध्ये जे पॉवर प्लेचं षटक हाताळलं ना निलेश शेळका याने ते अतिशय सुंदर होतं. त्या पॉवर प्लेमध्ये धावा गेल्या आणि कंटिन्युअसली जो आपण पाहू शकाल प्रेशर आहे ना तो रिक्वायर रन रेट स्कोर कार्डवर अगदी आलाय. सचिन आहेत अजून सुद्धा मैदानाच्या दिशेने ते प्रयत्न करत आहेत परंतु या प्रयत्नांमध्ये तेवढं सक्सेसफुली जाताना पाहायला मिळत नाहीये. इथून कन्सिस्टंटली मोठे फटके मारावे लागणार आहेत. कट करण्याचा प्रयत्न, स्लाइस करण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू यष्टीरक्षकांच्या हातकंडामध्ये विसावला जाते. डॉट बॉलची सांगता. पॉईंट रिझन 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. शॉर्ट कव्हर पॉईंटला निलेश शेळकर अगदी आपण पाहू शकाल. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक स्थित केला गेला आहे. त्यानंतर आपण पाहू शकाल रोशन याला लॉंग ऑन रिझन मध्ये मंदार आहेत. वायडिश कॉकॉर्नर रिझन मध्ये सचिन याला आपण पाहू शकाल वायडिश मिड विकेट रिझन मध्ये. एक क्षेत्ररक्षक डीप थर्डमॅनला घेतला गेलाय कारण की त्या दिशेने अगदी लॉंग स्टॉप रिझन हलकसं पुढे आहे म्हणून अगदी हे कॅल्क्युलेशन रिक्स घेण्याचा प्रयत्न. या स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर प्रसाद पाटील या गोलंदाजाला आणलंय. चांगल्या पद्धतीने अगदी फलंदाजी झाली. नावा साजेसा असा खेळ आई गावदेवी शिरवली संघ. जो परफॉर्मन्स झाला होता ना तो सुरुवातीच्या या सत्रामध्ये जेव्हा आयोजन झालं होतं मोरिया 11 चव्हाणपाड्याच्या मैदानावर तिथून सुरुवात मिळाली होती या संघाला परंतु तदनंतर थोडंसं स्ट्रगल हे वाढलंय. हा ट्रॅगर होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हलकासा बॅटची स्निक लागली आणि तदनंतर हलकासा बॉडी लाईनला हा चेंडू आदळला गेलाय. सिंगल धाव येईल. एक धावेनिशी मात्र यावेळेस कॉन्फिडन्स वाढणार नाहीये. ग्राउंडेडली न जाता तुम्हाला इथे हवाई सफर कन्सिस्टंटली करावे लागणार आहेत.
दुपारच्या सत्रामध्ये वैजी पागी पुन्हा एकदा जॉईन झाले, त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. तमाम मान्यवर हस्ते आमचा लाडका प्रेक्षक राजा मैदानाच्या सभोवताली आकुडाप्याच्या लेंथला ऑन साईडला खेळलाय. शॉर्ट ऑन फुलचा फटका सचिन बुजाडाच्या बॅटमधनं दर्जेदार स्ट्रोकची निवड. ये दिल मांगे मोर, ये टीम मांगे मोर. 6 स्कोरकार्ड आतापर्यंत बोर्डवर या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचलंय. 27 रन्स ऑन कार्ड, 27 या अंकांवर हे धाव फलक पाहायला मिळतंय. चांगला फटका होता आकुडाप्याच्या लेंथला, अगदी बॅकफुटला सुसज्जित होते. हलकीशी लेंथ चुकली आणि त्यावर पनिशमेंट सचिनच्या बॅटमधनं. मनगट स्ट्रॉंग आहे, नॅचरली हिटिंग हे सातत्याने पाहायला मिळतं या खेळाडूकडनं. इनफिल्डच्या वर्ण फोर्स केले जातात. स्कोर ऑफ द विकेट खेळलाय, चांगला फटका लॉफ्ट झालाय. इन मुवमेंटला चेंडूने ग्रिप चेंज केली, परंतु चेंडू सरळ निघून गेलाय इनटू द डीप कव्हर पॉइंट रिजन. मिळतील धावा 4 चौकार. वन 31 या अंकांवर धावफलक या चौकाराच्या मदतीने कन्सिस्टंटली मोठे फटके हे मारायचे आहेत, कारण की रिक्वायरमेंट रेट बराच 28.50च्या घरामध्ये आहे. पण एकदा मोठा फटक्याचा मारण्याचा प्रयत्न, यस्टॅनच्या वर्ण अगदी चेंडू ट्रॅव्हल झाला. षटकाची झाली ते समाप्ती. 31 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 78 धावेंचा पाठलाग होतोय. आता येणारे चेंडू आहे 6 आणि 6 चेंडूंमध्ये जे लक्ष इथून असणार आहे 47. 6 बॉल्स रिमेनिंग, 47 रिक्वायर्ड टू विन. खूप मोठं आव्हान आहे. 6 चेंडूंमध्ये कन्सिस्टंटली जरी मोठे फटके मारले ना तरी सुद्धा या धावा होऊ शकत नाही. परंतु काय एक्झॅक्टली इथून माइंडसेटने उतरतील दोन्ही फलंदाज. आतापर्यंत या शेवटच्या षटकामध्ये 47 धावेंची आवश्यकता आहे. यानंतर राऊत स्पोर्ट्स भातानेपाडा आणि साई माऊली तेलपाडा या दोन संघादरम्यान लढत अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहे, जिथे टॉस वॉन झालेत. साई माऊली तेलपाडा संघ फलंदाजी करताना पाहायला मिळेल. तर टॉस वॉन झालेत राऊत स्पोर्ट्स भातानेपाडा हा संघ आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. शेवटचा अंतिम स्पेल हाताळण्याकरिता प्रशांत सुतार या गोलंदाजाला आणले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, जिथून अगदी आपण पाहू शकाल परिपूर्ण होप सारल्यात. सचिन याला स्ट्राईकवर आणलं जात आहे. मागील वर्षामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स गावदेवी स्पोर्ट्स कोलुशी संघ अगदी रनरअप ठरला गेला होता या स्पर्धेमध्ये. सचिन भुजाडायला आपण पाहितलं मॅन ऑफ द सिरीज बायसायकलचा हकदार. परंतु आलेला एक प्रत्येक नवीन दिवस एक नवीन चॅलेंज आहे आणि या नवीन चॅलेंजला तुम्ही कसे सामोरे जाता हे तुमची सांघिक कामगिरी आणि वैयक्तिक कामगिरी या दोन्ही कामगिरीने मात्र ठरत असतं. डाऊन द लेग आहे. सागर टोपे अगदी दर्शवतात इट्स अ वाईटचा इशारा आला. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर जॉईन होईल, ज्याने मात्र विजय आणि पराभवचं अंतर अगदी कमी होत आहे. खूप मागे राहिलेत. 78 धावेंचा पाठलाग व्हायचा होता. जवळजवळ 19.50 ची सरासरी प्रत्येक षटकाकडे ही गाठायची होती. दुसऱ्या फेरीमधील सामना क्रमांक 2 असेल, जिथे साई स्पोर्ट्स उसगावचा संघ मोरिया 11 चव्हाणपाडा संघाशी खेळताना पाहायला मिळेल. असा दुसरा सामना असेल. ऑन साईडला खूप चांगला फटका, रडारमध्ये हा चेंडू होता, परंतु अगदी उशिराने ही फटकेबाजी पाहायला मिळते. हे फटके अगोदर येणं खूप महत्वाची भूमिका होती, क्योंकि दिल्ली बहुत दूर रह गई. 6 6च्या साह्याने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. 39 39 या अंकांवर धावफलक कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंच इंटरेस्टेड आहेत. वाईटचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जॉईन होईल आणि धावफलक 40 या अंकांवर. 40 रन्स ऑन कार्ड. दुपारच्या सत्रामध्ये आमचा लाडका प्रेक्षक राजा मैदानाच्या दिशेने अगदी वळालाय. त्या सर्वांचं स्वागत असेल. कंटिन्युअसली अगदी या तिसऱ्या दिवसांमध्ये त्यांची सुद्धा उपस्थिती ही अनिवार्य. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने तगडा प्रहार. जाता जाता काहीतरी अगदी आपण पाहू शकाल दाखवण्याचा प्रयत्न सचिनच्या माध्यमातून. आणखी एक बिग ब्लास्ट, बिग षटकार. 6 धावा.
आणि या 6च्या साह्याने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचलाय 46 या अंकांवर 46 रन्स ऑन अ कार्ड. चांगला फटका होता, ऑन द राईज खेळले आणि समोरच्या दिशेने खेळत असताना फटके उशिराने आलेत. जर अगोदर सुरुवात झाली असती तर या सामन्यामध्ये खूप काही वेगळं पण अगदी पाहायला मिळालं असतं, परंतु उशिराने आलेत. ऑन साइडला पुन्हा एकदा कणकर फटका आहे. इंटू द गॅप मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल, मंदार जाधव यांना बीट करून चेंडू सरळ निघून गेला वाईडिश कॉर्नर, सीमारेषा पार. मिळतील धावा 4, रन्स चौकार. चौकार येतोय, 51 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 2 चेंडू आणि 28 धावांचं समीकरण खूप मोठं राहिलंय हा फरक, परंतु चांगली फलंदाजी सचिन करून दाखवत असताना पुन्हा एकदा आखू टप्प्याच्या लेंथला पिक केलं. पिक करत असताना ऑन साईटला फेकून दिलं. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, मॅक्झिमम 6. थँक्यू. आणि या षटकाराच्या मदतीने सचिनच्या वैयक्तिक 51 धावा. सचिन बॅट दर्शवायचे चहू बाजूने. मागील वर्षामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा हकदार या स्पर्धेमध्ये बायसायकलवर बसताना पाहायला मिळाला. स्ट्रोक मध्ये अगदी कन्व्हिन्सिंग पणा, परंतु जो कॉन्फिडन्स होता ना की विजयाच्या दिशेने घेऊन जाईन, तो कॉन्फिडन्स हलकासा मागे आहे. म्हणून